नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर आता जो हा हिवाळा आहे ना, तर हिवाळ्यामध्ये आपल्याला भाजी म्हणजे फळांच्या मार्केटमध्ये, भाज्यांच्या मार्केटमध्ये भरपूर भाज्या आलेल्या दिसतात. पण झाडांच्या बाबतीत आहे ना, बरीचशी झाडं या दरम्यान डॉर्मेन्सी पिरियड म्हणजे झोपलेल्या अवस्थेमध्ये जातात. कारण उन्हाचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे झाडांची पाहिजे तशी वाढ होत नाही. पण बऱ्याचदा फुलं ह्याच म्हणजे ऋतूमध्ये आणि ह्याच दरम्यान झाडांना येत असतात. तर त्यामुळे झाडांना पाणी तर कमी घालायचंच आहे, पण त्यासोबतच झाडांची काळजीसुद्धा घ्यावी लागते. आणि स्पेशली हे जे इंडोर प्लांट्स आहेत, म्हणजे आता हे पीस लिली आहे, मनी प्लांट आहे, झिझी प्लांट आहे, असे बरेच जे इंडोर प्लांट्स आहेत ना, तर याची थोडी आपल्याला काळजी व्यवस्थित घ्यावी लागते. अगदी थोडं तरी सूर्याचा प्रकाश किंवा मोकळी हवा, तर हे झाडांना हवं असतं. आणि म्हणून अशा प्रकारे बघा, झाडांची जी पानं सुकतात ना, तर ती झाडं म्हणजे पानं तुम्ही वेळीच काढून टाका. त्यामुळे काय होतं ना, झाडाला एक्स्ट्रा एनर्जी त्या सुकलेल्या पानांसाठी सुद्धा वाया घालवावी लागते. तर बघा, मी मागच्या वेळी तुम्हाला दाखवलं होतं की हे स्टँड मी मागवलं होतं आणि तुम्हाला खरंच सांगू, अगदी 100% ह्याचा ज्या ज्या गोष्टीसाठी घेतलं त्या गोष्टीसाठी वापर झाला. बघा तुम्ही, ही वेल गोकर्णाची वेल आहे. पहिले संपूर्ण माझ्या ग्रिलवरती पसरत होतं ते, आणि आता एकदम परफेक्ट त्या स्टँडला ते गोल गोल पकडते व्यवस्थित वेल. आणि फुलंसुद्धा छान येत आहेत. इथे ऊन येतं म्हणून फुलं येतात. कुठल्याही फुलाच्या झाडाला उन्हाची खूप आवश्यकता असते. उन्हाशिवाय फुलं येत नाहीत. मग फक्त आपलं झाड आहे ना, ते वाढत जातं, पण फुलांचं प्रमाण कमी होतं. तर म्हणून जर वेलींचं झाड असेल ना, तर अशा प्रकारचे स्टँड खूप कामाला येतात. तर हे मी Amazonवरूनच मागवलं होतं. तर ज्या ज्या गोष्टी मी ऑनलाईन घेतलेल्या आहेत, तर त्या त्या गोष्टी मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तिथे जाऊन तुम्ही परचेस करू शकता. तर जी आपली खायच्या पानाची वेल असते, त्याच्यासाठी तुम्ही हे वापरू शकता. कृष्ण कमळची जी वेल असते, त्याच्यासाठी तुम्ही वापरू शकता. ह्याची हाईटसुद्धा अगदी व्यवस्थित आहे, की म्हणजे बरंच झाड जरी मोठं झालं तरी ह्याच्यावरती राहू शकतं. तर आणखीन एक गोष्ट मी मागवली, तर ती मी तुम्हाला दाखवते, की इथे समोरची आता तुम्हाला जी काच होती शोकेसच्या इथली, तर ती दिसली तुम्हाला, की तिथे काहीही सामान ठेवलं तर समोर अगदी म्हणजे अडगळ ठेवल्यासारखं वाटत होतं. तर म्हणून त्याला मला कवर करायचं होतं. पण म्हटलं सुतारांना वगैरे आपण मग सांगायला गेलं तर मग त्याला परत चार्जेस लागतात किंवा त्यांना वेळ असतो नसतो. तर म्हणून म्हटलं चला आपणच काहीतरी याच्यावर सोल्युशन शोधून काढू. आणि अशा प्रकारचे हे फ्रोस्टेड विंडो ग्लास स्टिकर बोलतात ह्याला. तर हे आपण म्हणजे अशा प्रकारे ज्या काचा असतात, ज्या प्लेन काचा असतात, तर त्यांना कवर करण्यासाठी आपण हे लावू शकतो. तुम्ही तुमच्या खिडकीच्या काचा असतील किंवा टॉयलेट बाथरूमच्या काचा असतील, तर कुठेही बघा तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऑफिसेसमध्ये सुद्धा थोडासा पोर्शन जो असतो काचांचा, तो ह्याच्याने कवर केलेला असतो. तर म्हणून मी मागून बघितलं, म्हटलं आपण लावून तर बघू की कसं दिसतंय. तर डायरेक्ट लावण्यापेक्षा तुम्हाला जिथे लावायचं आहे ना, तिथलं तुम्ही प्रॉपर पहिले माप घेतलंत, मेजरमेंट घेतलंत, तर तुम्हाला ते कटिंग केल्यानंतर चिटकवायला खूप बरं पडतं. जसं बघा, आपण वॉलपेपर लावतो किंवा मोबाईलचं जे कवर असतं वरच्या ग्लासचं, तर त्याच प्रकारे याची प्रोसेस असते. तर याच्यामध्ये सुद्धा लावताना थोडेसे बबल्स वगैरे यायचे चान्सेस असतात. तर म्हणून आपल्याला परफेक्ट मेजरमेंट घेऊन जर तुम्ही स्टिक केलं हळूहळू, तर ते अगदी व्यवस्थित चिटकलं जातं. तर पहिले मी काचेचं जे प्रमाण आहे ना, म्हणजे मेजरमेंट आहे ते मोजून घेतलं. आणि याच्यामध्ये ना खूप वेगवेगळ्या सायझेसमध्ये हे आपल्याला अवेलेबल होतं. आता ही माझी काच अशी आडवी आहे, म्हणजे रुंदीला जास्त आहे, लांबीला कमी आहे. तर त्याच्याप्रमाणे मेजरमेंटनुसार तिथे मेजरमेंट्स अवेलेबल असतात. सेंटीमीटर्स, इंचेस वगैरे दिलेले असतात. तर तुमची काच किंवा तुमची खिडकी काय साईजमध्ये आहे, त्यानुसार तुम्ही बघून ते तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. तर बघा, मी आता हे प्रॉपर कटिंग करून घेते पहिले, म्हणजे मला चिटकवायला ते बरं पडेल. त्यानंतर उरलेला जो पोर्शन आहे तो तुम्ही अगदी व्यवस्थित ठेवू शकता.
नेक्स्ट तुम्हाला कशासाठी वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. आणि असं नाही आहे की हे आपण फक्त काचेसाठीच, तुम्ही ह्याच्यामध्ये आणखीन क्रिएटिव्हिटी करून आणखीन तुम्हाला कुठे कव्हरअप करण्यासाठी किंवा कुठे काही प्लास्टिक असेल त्याच्यावर तुम्ही चिटकवू शकता. बऱ्याच गोष्टींसाठी आपण ह्याचा वापर करू शकतो. तर आता उरलेला जो रोल आहे तो मी याच्यामध्येच परत व्यवस्थित ठेवून दिला आणि या काचेला मला इथे लावायचं. बघा, ही प्लेन ग्लास होती. जेव्हा बनवलं ना शोकेस, तेव्हा मला एवढी आयडिया आली नाही की ह्याला पण मी कवर करून घेऊ. पण आता जसं-जसं तिथे सामान ठेवतोय ना, तर समोरच खराब दिसतं ते. तर म्हणून म्हटलं चला ह्याला पण लावून घेऊ. तर बघा, अशा प्रकारे एका साईडने हळूवारपणे आपल्याला त्याचं खालचं जे स्टिक असतं ना, म्हणजे प्लास्टिक असतं, तर ते काढावं लागतं. अगदी नाजूक पातळ असा ह्याचा पेपर असतो आणि चिटकवताना जसं मोबाईलच्या म्हणजे वरती ग्लासवरती बघा कसं ते चिटकवतात हळू व्यवस्थित. म्हणजे कुठलेही बबल्स येऊ नये म्हणून चिटकवतात. तर तशा प्रकारे आपल्याला हे चिटकवायचं आहे. एकदम सगळाच पेपर काढून मग जर तुम्ही चिटकवायला गेलात तर खूप तुमचं जम्बलिंग होणार त्याच्यामध्ये. म्हणून अशा प्रकारे मी जसं दाखवते ना, अशा प्रकारे तुम्ही हळूहळू ते चिटकवा. म्हणजे ते अगदी परफेक्ट चिटकलं जातं. आणि आपली जी ग्लास असेल ना, म्हणजे जो पोर्शन तुम्हाला कवर करायचा आहे, तर त्याच्या आतल्या बाजूने अशा प्रकारे आपल्याला हे चिटकवून घ्यायचं आहे. तर हे अगदी तुम्हाला क्लीन करायला सुद्धा खूप इझी जातं. आणि मी तुम्हाला दाखवते की आता हे चिटकवल्यानंतर आपली जी ग्लास आहे ती कशी दिसते. तर बघा किती छान वाटतंय. म्हणजे जोही पोर्शन सगळा असा अडगळसारखा दिसत होता तो पूर्ण कव्हरअप झाला आहे आणि हा सेक्शन आता मस्त दिसतोय. तर नेक्स्ट ही जी गोष्ट आहे ना, तर ही LED लाईट्स आहेत. तर मी हे खूप आधीच मागवलं आहे. म्हणजे हा आधीचाच मी व्हिडिओ शूट केलेला होता. पण मी याच्यासाठी शेअर केलं नव्हतं की मला बघायचं होतं की हे खरंच व्यवस्थित चालतात का? तर ह्या छान चालत आहेत. तर म्हणून म्हटलं चला आता तुमच्यासोबत मी हे शेअर करू शकते. तर अशा LED लाईट्स आपल्याला घरामध्ये बऱ्याच ठिकाणी ह्याचा आपण वापर करू शकतो. आपल्या घराचं शोकेश म्हणा, तुम्ही स्वयंपाकघरात किचनमध्ये जिथे कॅबिनेट्स असतात, जिथे अशा प्रकारचे लाईट्स लावलेले नसतात, तिथे तुम्ही लावू शकता. की तुमच्या कपबोर्डमध्ये तुम्ही यूज करू शकता. तुमच्या ड्रेसिंग टेबलसाठी तुम्ही वापरू शकता. स्टडी टेबलसाठी तुम्ही यूज करू शकता. बऱ्याच ठिकाणी याचा वापर होतो आणि सगळ्यात बेस्ट पार्ट याच्यात मी तुम्हाला सांगते की हे चार्जिंगचं आहे. म्हणजे याच्यामध्ये सतत आपल्याला सेल किंवा बॅटरी टाकायची गरज पडत नाही. आणि याच्यातमध्ये 3 प्रकारच्या लाईट्स येतात. म्हणजे वॉर्म, कूल आणि नॅचरल अशा 3 प्रकारच्या लाईट्स याच्यामध्ये येतात. नॉर्मली आपल्याला लाईट्सचं असं कनेक्शन करून घ्यायचं असेल तर मग आपल्याला संपूर्ण प्रॉपर त्याचं कनेक्शन असावं लागतं किंवा मग त्याची वायर असते, मग तिला प्लग इन करावं लागतं. पण प्रत्येक ठिकाणीच आपल्याला तसे ऑप्शन मिळतात असं नाही. तर त्याच्यासाठी हे अगदी हँडी आणि बेस्ट ऑप्शन आहे. आणि ते सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे की हे तुम्हाला वरती स्टिक करता येतं. तर या स्टिकमधून काढून तुम्ही ते चार्ज करू शकता आणि पुन्हा रियूज करू शकता. तर हे कशाप्रकारे मी कुठे लावण्यासाठी मागवले ते मी तुम्हाला दाखवते. तर याला बघा अशा प्रकारे चार्जिंगच्या पिनसुद्धा येतात त्याच्यासोबत. म्हणजे छोटीशी वायर आहे ती येते. त्याने आपल्याला ह्याला चार्ज करायचं असतं. आणि हे लावण्यासाठी सुद्धा आपल्याला कुठल्याही स्क्रूची किंवा फिटिंग्सची अशी काही गरज पडत नाही. अगदी इझी टू इन्स्टॉल आहे. म्हणजे ह्याला बघा अशा प्रकारे हे जे वरती तुम्ही बघितलं ना, ह्याला जे लॉक्स दिलेले आहेत, तर त्या लॉकच्या वरती इथे स्टिक्स दिलेले आहेत. तर हे स्टिक आपण काढले ना, तर अगदी परफेक्ट हे जिथे पाहिजे तिथे स्टिक होतं. फक्त हे तुम्ही 2-3 वेळा सतत काढून म्हणजे इकडे-तिकडे चिटकवू नका. त्यामुळे काय होतं ना, मग त्याचा जो ओरिजिनल स्टिक असतो ना, तो खराब होतो. एकाच ठिकाणी तुम्ही डिसाईड करून जर एकदाच लावलंत ना, तर अगदी मस्त परफेक्ट हे चिटकतं. तर बघा अशा प्रकारे मी इथे लावलं आहे आणि लाईट्स ऑन केल्यानंतर बघा किती सुंदर दिसतंय. हा इथे निष्ठाच्या इथे हा मी बोर्ड लावला आहे, मॅग्नेटिक बोर्ड. तर कारण जे पण काही सॉव्हेनियर्स वगैरे घेऊन येतो किंवा तिला काही चिटकवायचे असतात, काही स्टिक करायचं असतं, तर ते इथे परफेक्ट मस्त तिला स्टिक करता येतं. आणि तिथे थोडासा अंधार वाटत होता, तर म्हणून त्या बोर्डसाठी मी इथे ह्या लाईट्स मागवल्या होत्या आणि त्या अगदी परफेक्ट काम करतायत. खूप मस्त वाटतोय हा बोर्ड. त्यानंतर मध्ये मी परत पुन्हा एकदा माझी नर्सरीला फेरी झाली होती. इथे वारंवार माझ्या वाऱ्या सुरू असतातच.
तर जेव्हा पण मी निघते ना, तेव्हा मला निष्ठा नेहमी म्हणते, की "आई, मम्मी तू कुठे लावणार आहेस आता नवीन झाडं आणून?" तर पण माझं झाडांचं काही ना काही काम सुरू असतात. म्हणजे बघा, जी झाडं थोडीशी अशी आपल्याला वाटतायत, की नाही ही आता जास्त जगणार नाहीत, लवकर खराब होतील, तर अशा काही कुंड्या उरलेल्या असतात, तर त्या मी रिप्लेस करते. परत झाडांचं इथून-तिथून मी शफलिंग करत असते. तर ह्यावेळी स्पेशली मी गेली होती ते म्हणजे की ह्या स्टँडसाठी. कारण माझं हॉलमध्ये बाहेर जो स्टँड आहे ना, तर तो 2-3 वेळा जवळपास तो पडला आणि त्याच्यामुळे मग कुंड्याही खराब होतात आणि खूप सारी माती होते घरामध्ये. परत भीतीसुद्धा वाटते, म्हणजे एकही कुंडी उचलताना सुद्धा भीती वाटत होती. तर म्हणून स्टँड बघायला गेले होते आणि लकीली खूप छान स्टँड मला मिळालं. तर ते मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. पण इथे सध्या बघा खूप सारी व्हरायटी झाडांची आलेली आहे. तुम्ही नर्सरीमधून पण घ्या किंवा हे रोड साईड ह्या ज्या नर्सरी आहेत ना, या खूप मस्त आहेत. ह्या डोंबिवली MIDC ही जी नर्सरी आहे ना, ही डोंबिवली MIDCच्या इथे म्हणजे गरडा सर्कलचा जो कॉर्नर आहे, तर त्याच्या अलीकडेच ही नर्सरी आहे आणि यांच्याकडे खूप मस्त-मस्त असे पॉट्स, इनडोअर, आउटडोअर प्लांट्स असे सगळ्या प्रकारचे प्लांट्स यांच्याकडे खूप व्हरायटी अवेलेबल आहे. फुलांची सुद्धा खूप झाडं आहेत. पण फुलांची झाडं सध्या माझ्याकडे बरीच आहेत, तर म्हणून मी काही घेतली नाहीत. तर जी मला ह्या स्टँडसोबत 1-2 झाडं एक्स्ट्रा वाटत होती, तर ती मी घेतली. तर बघा हे माझं हॉलमधलं स्टँड आहे, जे मी आधी घेतलं होतं आणि झालं आता ह्याला जवळपास 1 वर्ष होत आलं स्टँडला. पण मोठी झाडं थोडी जरी मोठ्या कुंड्या ठेवल्या, तर पडण्याची खूप भीती राहते. लादी पुसताना, झाडू काढताना पण ते हलत राहतं, तर त्याचीही भीती वाटते. तर म्हणून आता हे जे स्टँड मला मिळालं इथे ना, तर हे अगदी परफेक्ट आणि एवढं हेवी आहे ना छान. खालून पण त्याला मस्त ग्रिप आहे. फक्त याची हाईट आधीच्या स्टँडपेक्षा थोडी कमी आहे. पण म्हणूनच ती हाईड करण्यासाठी मी इथे थोडंसं हायटेड प्लांट घेतलं. म्हणजेच पीस लिलीचंच घेतलं, पण थोडंसं मोठं झाड घेतलं, की जे त्या स्टँडला थोडीशी हाईट देईल. आणि हे एक छोटंसं असं ग्रीनिश मस्त असं हे वेलींचं झाड आहे. तर हे घेतलं. त्यानंतर हे फुलांचं एक छोटंसं झाड घेतलं आहे. तर अशी 2-3 झाडंच यावेळेला मी आणली आणि आता हे स्टँड इथे ठेवून बघूया आपण. तर हे स्टँडमधनं एकही कुंडी उचलताना ना खूप भीती वाटते, कारण दोन्ही साईडला बॅलन्स करून झाडं ठेवावी लागतात आणि थोडा जरी धक्का लागला, अगदी हवेचा जरी धक्का आला ना, तरीही स्टँड पडू शकतं. इतकं ते हलत राहतं, कारण त्याला खालून सपोर्ट ॲज सच असा काहीच नाही आहे. तर बघा कुठलंही कुंडी काढताना ना मला अगदी हळूवार विचार करून कुंड्या काढाव्या लागतात. म्हणून मी इथे खाली एक मोठी कुंडी जी पीस लिलीची आहे, तर ती इथे ठेवली होती. तर म्हणून मी आता हळूहळू ह्यातल्या ज्या कुंड्या किंवा इथे काय काय ज्या वस्तू ठेवल्या आहेत, तर त्या मी इथून पहिले काढून घेते. स्टँड पूर्ण रिकामी करून घेते. तिथली जागा व्यवस्थित स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर जे नवीन स्टँड मला इथे ठेवायचं आहे, तर ते मी इथे ठेवून बघणार आहे. पूर्वी आधीच्या घरामध्ये मला फक्त एकच म्हणजे ग्रिल होती किंवा एकच गॅलरी होती आणि तिथे मी सगळी झाडं ठेवली होती आणि स्वामींच्या कृपेने की खरंच स्वामींनी इतकी छान आता जागा दिली आहे ना, की प्रत्येक रूमच्या गॅलरीमध्ये मला झाडं ठेवता येतात आणि त्यामुळे खूप सारी झाडं आहेत. पण दुसरी ही गोष्ट आहे की तुम्हाला तेवढी त्यांची काळजीही घ्यावी लागते. फक्त झाडं आणून ठेवून उपयोग नाही. प्रत्येक ऋतूनुसार जसं आपल्या तब्येतीवरती काही ना काही फरक पडत असतो, तर तसं झाडांच्या बाबतीत सुद्धा होत असतं. काही ऋतूंमध्ये झाडं सुकतात, काही ऋतूंमध्ये खूप बहरतात. कधी त्यांना रेग्युलर खत, पाणी ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. तसंच आपण जर कुठे जास्तीच्या दिवसांसाठी बाहेर जाणार असणार, तर तेव्हा कोणीतरी एखादं व्यक्ती लागतं, की जे तुमच्या झाडांना म्हणजे रेग्युलर ॲटलीस्ट 1 किंवा 2 दिवसांनी तरी पाणी घालेल. तर म्हणून तशा हिशोबानेच आपण झाडांचं जे प्लॅनिंग आहे ते करायचं. तर बघा हे स्टँड जे आहे ते इथे एकदम परफेक्ट बसलेलं आहे. अगदी व्यवस्थित हे स्टँड आहे ना मी ऑनलाईन बघितलं. मला अशा प्रकारचं तर वाटत नाही की ऑनलाईन मिळत असेल. पण असेल जरी तरी ते खूप महाग असेल. जे आधीचं स्टँड होतं ना उभं, ते मला त्याने तेव्हा ₹1000च्या आसपास दिलं होतं आणि हे स्टँड मला जवळपास आता 1500च्या आसपास दिलं. पण हे छान मजबूत आहे स्टँड आणि त्यामुळे बघा कुठलीही कुंडी तुम्ही कुठूनही कधीही उचला, काहीच प्रॉब्लेम वाटत नाही आहे. तर मला खूप बरं वाटलं, की म्हणजे ज्या गोष्टीसाठी गेली होती ती अगदी परफेक्ट गोष्ट मला इथे मिळाली. तर आता इथे कशाप्रकारे झाडं अरेंज करायचे तर ते मी विचार करते.
तर इथे वरती बघा, जे मी तुम्हाला मगाशी म्हटलं की पीस लिलीचं एक मोठं झाड मी घेतलं होतं, तर ते इथे लावलं आणि त्यामुळे परफेक्ट त्या स्टँडला ना एक हाईट मिळाली, की अगदी छोटं वाटत नाही आहे. त्या जागेला अगदी साजेसं आणि अगदी व्यवस्थित सुटेबल असं ते छान स्टँड मला मिळालं आहे. तर अशा प्रकारे काही बदल मी घरात करत राहते, तर ते तुमच्यासोबत शेअर केले. ज्या ज्या वस्तू मी ऑनलाईन घेतल्यात त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही नक्कीच मागवू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.